कीर्तन हो सब्जेक्ट कसो आमी आत्मसात करपाक शकता, स्कुलान हो सब्जेक्ट म्हणून इंट्रोड्यूस जावपाक शकता काय ना? जालो जाल्यार हेजो फायदो कसो कितें जातलो युथांक, पेरंट्सांक किंवा आमच्या गोंयाक, आमच्या देशाक? आतां कीर्तन, भजन आमी आत्मसात करतकच एक्चुअली कितें आमच्या भितर बदल घडटा? कीर्तन आयकून सुसायड करून गेल्लो फाटी परतलेलो आसा अशें आसा. कीर्तन आयकून घरान जो वाट लाय आसलो तेणी वाट लावपाची सोडली अशें आयकलेलें आसा. सो गोंयान आतां बऱ्यापैकी कीर्तनां स्टार्ट जाल्लीं आसा. बाल कीर्तन म्हणा, ते व्हडले जाण म्हणटात. बाल कीर्तन म्हाका खूब दिसता गोंयान. अशेंच जर कीर्तन आमकां प्रत्येक गोंयच्या देवळांनी दिसपाक लागली जर, प्रत्येक सणाक दिसपाक लागली, जाल्यार गोंयान कितें कितें चेंजीस जावपाक शकता? बरोबर. गोंयान ही कीर्तन परंपरा कशी कितें चालत येयला किंवा कशी कितें आसा? आता ही गोष्ट कीर्तनान जर भुरगे येवपाक सोदतात, तेंचो अर्निंग पॉयंट ऑफ व्यू कसो आसा किंवा हेतून वेव्हार दृश्टीन हो कसो कितें आसा कीर्तनचो? सर नमस्कार. वंदे मातरम. वंदे मातरम. नमस्कार. एक खूप खुशी जाता. एक मातसो नर्वसूय कसो आसा एक, कारण ज्या सरान शिकयता तेजी एक मुलाखत घेवप हो एक वेगळोच प्रसंग. आनी खुबशे एक म्हाजी मम्मी सुद्दां म्हाका भायर एक म्हणपाक लागली, आजुनूय ती तुमच्या वांगडा फोनार उलोवपाक सुद्दां एक म्हणल्यार फाटीं फुडें येता. आनी तुमचो एटिट्यूड इतलो चेंज जालो. पयलीं पासून पयलीं सारको एक सिरियस मोडा वयल्यान आतां एक सारको फ्रेंडली मोड जो येयलो. हेजे बद्दल थोडेशें म्हाका तुमकां विचारपाक जाय. मागीर एक तुमी आरएसएसांतसून घडलेले एक विद्यार्थी, तुमी टिचर, हिस्ट्री टिचर म्हणून आसले. तुमी एक हजारो भुरग्यांक शिकयला. एक टिचर, एक कीर्तनकार कसो जालो हें समजून घेवपाक जाय, कीर्तनाकडलो प्रवास. तेज्या पयलीं एक सुरवातीक तुमी म्हटलें अशें, इतलो स्वभावान चेंजीस कशे कितें येयले? बरो नेमको प्रश्न विचारलो तूं. तेचेर म्हाका उत्तर दितना खूब विचार करचो पडटा आता. पयलीं सुरवात करतना एक स्तवन करता गणेशाचें आनी हांव सुरवात करता. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्रीमन्महागणाधिपते नमः. भारत माता की जय. वंदे मातरम. हे तूं आतां टेन्शन आनी वगैरे प्रेशरायज जाल्यार पळय, हें तुजें मोठेपण आसा. वास्तवीक म्हाजे धारणा जशी आहा की टिचर आनी स्टुडंट, शिक्षक आनी विद्यार्थी फ्रेंड्स आसचे. आतां बंधन आसा काय क्लासरूम टिचींग लर्निंग प्रोसेसची, ती बंधनां थोडी पाळ्ळी जाल्यार इट्स ओके. बाकीच्या वेळार तरी आमी फ्रेंड्स आसूंक जाय पयलीं पासून. आनी म्हाका दिसता हांव म्हाज्या थ्रू आवट माय लायफ, फ्रॉम द व्हेरी इनिशियल अपॉयंटमेंट ऑफ मायन 1981 29 जुलाय, त्या दिसा पासून व्हेरी फर्स्ट एंट्री इन द क्लास, त्या दिसा पासून हांव म्हाज्या स्टुडंटा बरोबर फ्रेंडलीच आसा. तितकोच डिसिप्लीन आणि सेल्फ डिसिप्लीन म्हणून स्ट्रिक्ट आसा. त्यामुळे तू म्हटलें ते बरोबर, हा दोन्ही माझी अंग आसा. आणि त्यामुळे म्हाका ते इझी पडलें काम, एन्जॉयबल जालें, आनंददायी जालो म्हाजो पेशा. आणि सुदैव आणि नशीब आणि त्या सगळ्या स्टुडंटाचे मोठेपण की अजून ते म्हाका खूब मानतात म्हज्या ह्या स्वभावा खातीर. अजून थट्टा मस्करी म्हाजी ते आतां करतात. आणि मागीर हांव म्हणटा तांकां की पयलींचो राग काडटात रे म्हजो, ना 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 सर, अशे पद्दतीन. आणि दुसरो पॉयंट जो की स्विच ऑफ कसो जालो वगैरे. वास्तवीक टिचर हो उलयता, उलोवचें पडटा, आणि कीर्तनकाराकूय उलोवचें पडटा. थंयूय नरेशन आसता. एज अ हिस्ट्री टीचर थंय कथाच सांगपाची आसली म्हाका. हिस्ट्री म्हणजे स्टोरी, हीच स्टोरी, इतिहास, कथाच सांगप ती. त्या पद्दतीन जंय जंय शक्य आहा त्या पद्दतीन हांव केलें. त्यामुळे कथानकूच ते सांगप, कथाकारूच तो. आणि त्यामुळे हो पेशा कथाकाराचोच आसा. कीर्तनकार म्हणजे कथाकार. बरोबर. भगवंताचे नामस्मरण संकीर्तन करताना ते कथेच्या माध्यमातून, आख्यान जाका आमी म्हणटा, दोन असता भाग तेजे. पूर्वरंग असता म्हणजे ते जीवनातले सामाजिक तत्वज्ञान असता आपल्या लायफातले, तो विषय मांडपाचो असता. आणि दुसरो भाग आहा त्याचा तो आख्यान असता. ताका कथानकूच घेवचे पडटा. मागीर ते पौराणीक घे, ऐतिहासीक घे, खंयचेय घे, काल्पनीक घे, काही काल्पनिकूय घेता, सामाजिक घे, अनेक आसा, राष्ट्रीय अशे. आणि ते कथानकूच सांगपाचे असतात. त्यामुळे टिचराक हे सोपें असता. शिक्षक जालो काय ताका प्रवचन करणे सोपें असता अशी माझी धारणा आसा. आता प्रत्येकाचे डिपेंड्स ऑन ज्याची आवड. सगळे शिक्षक प्रवचनकारूच आसतले अशें ना. काही जाणांक ते आवड आसतली, पण सोपें आसूंक शकता तेणी जर प्रयत्न केलो. त्यामुळे म्हाका ती पयलीं पासूनच आवड आसली, ल्हानपणा पासून कीर्तनाची. श्रावण म्हयन्यान आमची देवळां मुळगांवची आहा ती सगळी कडेन प्रत्येक दिवस कीर्तनाचो.
आणि आम्ही ल्हानपणान कीर्तनाक प्रसादा वगैरे ते वाचप, त्यामुळे कीर्तन पळोवन पळोवन म्हाका केन्ना तरी दिसता की हांव एक कीर्तनकार जावपा जावो. एटलिस्ट एक तरी म्हज्या लायफांतलें कीर्तन म्हाका करपाक जाय. एकूच करपाक जाय. एकूच अशें न्हू, एक तरी एक तरी करप. कित्याक आय नो माय लिमिटेशन्स. कीर्तनकार जावंक जाय असं म्हटलं म्हणजे ना, त्याचे काही आसा न्हू काही भाग, ते म्हाजे कडेन शक्य जाताले काय ना वगैरे वगैरे. पण एक तरी एक आवडी खातीर करप अशें म्हाका. पण आज तुका सांगपाक म्हाका बरें दिसता, म्हज्या मित्रांच्या मदतीन, म्हज्या शिक्षकांच्या म्हणजे गुरुजनांच्या मदतीन आनी म्हाका जेणी प्रेरणा दिली सगळ्यांनी, तेंची नांवां घेवपाक गेल्यार खूब लिस्ट जातलें म्हणून हांव टाळटां. पण ह्या सगळ्यांचे उपकार मानता हांव. तेंच्यांनी प्रेरणा दिलो, म्हाका उबो केलो, प्रोत्साहीत केलो आणि ह्या 12 वर्साच्या काळात म्हणजे हांव 57व्या की 56व्या वर्सा उबो रावलो कीर्तनकार म्हणून. थंय बी तेंच्यांनी आग्रह केलो आणि प्रेरणा दिली म्हणून. इच्छा असलीच, पण तेच निमित्त धरले आणि ती सुरवात केली. खरी क्रेडिट गोज टू चिपळूणकर टीचर, ज्योती चिपळूणकर टीचर. कारण अचानक तेणी कितें तेका जालें कोण जाणा आणि अचानक तेणे म्हाका गोकुळाष्टमीच्या एका कार्यक्रमान शी वॉज इन चार्ज ऑफ द प्रोग्राम. त्यामुळे तिने म्हटलं, सर तुम्ही यंदा कीर्तन करा गोकुळाष्टमी. पहिलं कीर्तन ते पहिलं कीर्तन तुमचे? ते पहिलेच कीर्तन माझे झाले खरेंच माझ्या विद्या प्रबोधिनीन. पहिले लायफातले कीर्तन. ऍक्च्युअली माझे कीर्तन थंय नासलेच, पण त्याने 2 दिसाच्या अंतराच्या गोकुळाष्टमी येयला आणि म्हाका ही ऑफर दिली आणि आय एक्सेप्टेड इट. आणि ते सुधीन भट सर आणि निलेश वराडकर सर साथीदार म्हणून त्यांना रिक्वेस्ट करून त्यांच्यानी मान्य करून त्यांच्या मदतीन ते हांव सादरीकरण केले. त्यावेळेस वेलिंगकर सर, नीता टीचर हेडमिस्ट्रेस यांच्यानी पूर्ण एका तासाचे एकूच तास दिल्लो म्हाका. एका तासाचे कीर्तन पूर्ण त्यांच्यानी ऐकले. ऑडियन्सूय आपोआप थंय जमले. म्हाका ऑडियन्स असले ते 8, 9 वगैरे स्टुडंट्स असले. भरगत स्ट्रीट भरलेलो तो आणि ज्यांका ज्यांका आवाज येता ते आपण कोण कीर्तनकार येयला काय म्हणून. आणि त्यांच्यानी खूप तोखणाय केली. श्रीहरी आठले जे आमचे मित्र थंयसले, आता विद्या प्रबोधिनी आसा ते एफिलिएटेड वगैरे सगळे, त्यांच्यानी व्हडलो लेख बरयलो रोखडोच त्या काळात की मुकुंद गौठणकर यांनी अशक्य ते शक्य करून दाखवले म्हणून. म्हाका अजून याद आसा विथ माय फोटो. म्हणजे इतको अनुभव म्हाका बरो आसलो की कशें जाल्यार नियती कोण जाणा, पण म्हाजी इच्छा आसली. ते वास्तवीक खरें म्हाजी तयारी चल्लेली पिळगांव म्हाका कीर्तन करपाचें आसलें. आमच्या हांगा उदय बुवा फडकेंची कीर्तन शाळा आसा, तुमी तेंची मुलाखत वगैरे घेतल्या. ते आमचे गुरु टीचर. तर त्यांच्या पिळगांव वगैरे ते कनेक्शनान ते हितून जाले. नवरात्रोत्सवचो प्लॅटफॉर्म आमकां थंय दिलो तेंच्यांनी. त्यामुळे पहिलेच कीर्तन म्हाज्या नांवार तेंच्यांनी थेयलें. पहिलीच रात्र तेजी हांव सामकी तयारी नेटान करता कित्याक हांव कीर्तनकार न्हू. आणि ती तयारीच आणि कोणाक सांगून दिवंक ना हांव ते सिक्रेटली आय वॉज प्रिपेरिंग फॉर. आणि ज्योती टीचरीन पटकन म्हटलें म्हाका, म्हणजे हांगा पयलें जावपाचें पिळगांव कीर्तन ते नियतीक देवाक इच्छा आसली की तूं तुज्या इन्स्टिट्यूशनान तुज्या स्कुलान पयलीं कर अशें म्हणून. आणि अचानक ते एका तासाचें कीर्तन हांव दिल्ल्या वेळार जालें थंयसर. आणि ते म्हाका खूप भावलें. म्हणजे म्हाज्या इस्कॉलान हांव पयली सेवा ती दिली अशें म्हणून सगळ्यांक ते आवडलें. आता गोंयान सुद्दां बाल कीर्तनकार खूब दिसताना खूब बरें दिसतात. ते कीर्तनान खूब भुरगीं जाल्यार फुडें सरल्यात गोंयची म्हणून. पण एक्चुअली कीर्तन हे समजपा खातीर अर्थ कितें, कशें कितें आसा कीर्तन? बरोबर. कीर्तनाचो विषय हो जरा पोक्तपणाचो हा, मॅच्युरिटी आसलेलो आसा. कीर्तनाची स्किल आणि कला बाल कीर्तनकार म्हणून सादर करता कौतुकास्पद. कारण आम्ही सुद्धा काही गोष्टी पाठांतर करता ते आमकां त्याचो अर्थय कळना. आणि आम्ही पाठ करता आणि भोकंपट्टी करून पटापट म्हणटा. पण कोणी विचारले याचो अर्थ कितें म्हाका सांगपाक कळचना. इतको हांव तन्मय जावन तो करता पाठ, पटापट प्रेझेंट करता. प्रेझेंटेशन तेजें केल्यार लोकांक आवडवा कितें फटाफट उलयलें म्हणून. पण आमची ती स्थिती आसता. वास्तवीक आसूंक जायना अर्थ लक्षात घेवन तेजी पार्श्वभूमी लक्षात घेवन अशें. पण ते सगळें शक्य जाता अशें ना काही वेळार. आणि एक ढवळ मनान वरवरचो आमी लक्षात घेता अर्थ तो आणि करता. बालकीर्तनकाराचो विशय म्हटल्यार ते बालूच आसता. तेंचें वय तशें नासता. काही गहन गंभीर भितरले विशय आसता मांडपाचे, ते पटापट त्यांच्या गुरून शिकयले ते मांडून वयता. पण त्या बिचारांक भितरले तशें खूब खबर आसता. पण आतांचे जनरेशन मातशें हुशार आहा, त्यामुळे तांकां काही गोष्टी लक्षात येवंक शकता, ना अशें ना. पण एक मात्र बरी गजाल की बाल कीर्तनकारांची फळीची फळी तयार जावपाक जाय. आज तांकां कळचें ना, पण एट अ पर्टिक्युलर एज ते जेन्ना एक कीर्तनकार म्हणून पोक्तपणे उबे रावतले, मॅच्युअर्ड कीर्तनकार म्हणून, तेन्ना तांकां 4 गोष्टी कळटल्यो आणि तेंची एक बेज आतां तयार जाल्ली आसता. म्हणून बाल कीर्तनकारांचे हे येवंक जाय फुडें. सिनियर अनुभवी कीर्तनकार टिचरांनी गुरूंनी
हो भार घेऊंक जावो. आज आसाच गोंयान काही जण बरोबर. कीर्तन शाळा हय. चलता. आमचे उदय बुवा फडकेचे एक सांगले, सुहास बुवा वजे थंयसले आहा ते. तेंच्यांनी खरें म्हाका स्वता प्रेरणा दिली थंय. तेंच्या एका वर्गान आमकां तेणी आपयलें, म्हाका आनी म्हजे धुयेक. संस्कृतांतले श्लोक त्या भुरग्यांक शिकोवपाक जाय, सुभाषितां म्हणून आमी मंगेशी वचून रावल्लीं. म्हणजे येवन वचून आमी तेंच्या वांगडा. त्यावेळेस तेंच्यांनी सजेस्ट केलें, कवठणकर तुम्ही एक चांगले कीर्तनकार होऊ शकता असं मला वाटतं, तुम्ही कीर्तन करा असं तेणी प्रेरणा दिली. दुसरी प्रेरणा दिली ती म्हाका देवारी टीचर आमची, संस्कृत टीचर. तेज्या उपरांत जोशी, दामोदर जोशी, दुर्भाग्यान आमच्यान ते आयज ना, पण म्हाज्यापेक्षा कमी वयाचे. पण तेणी इतके आग्रहपूर्वक म्हाका कीर्तनाचे हे केले की म्हाज्या वरसून कीर्तन तयार करून घेतले तेणी. म्हणजे म्हाका एक ऑफर येयली परवरी महारुद्र हनुमान मंदिरात. थंयसले विजी शिडगांवकर बुवा ते त्यांचे वार्षिक, तांकां बंधन सुतक येयलें म्हणून ते येवंक शकना काही 5-6 दीस पयले. अचानक 2 दिसांचेर येयलात आनी तांकां जोशी सरान सांगलें की मुकुंद कवठणकर एक कीर्तनकार तुमकां रोखडोच मेळोंक शकता आत्ताच्या आतां, आनीक कोण कीर्तनकार मेळचे ना. पण तो उत्साही कीर्तनकार, प्रोफेशनल न्हू विजी सारको. तुमी पळया प्रयत्न करून. ते थंयसले पुरोहीत न्हू मंदिरांतले, ते मॅनेजमेंटचे येयले लोक आनी म्हाका मेळ्ळे विद्याप्रभा म्हणाले, कवठणकर जरा मातशें आमकां सांबाळून ह्या वर्सा मातशें घे 4-5 दीस. हांव म्हणलें तुमी म्हाका सांबाळून घेता जाल्यार हांव उबो रावता. ना तूं यो उबो राव, आमची मान्यता पळोवन आसा कितें ती. 5-6 दीस सांबाळ आमकां. 6 दीस ना म्हटलें, म्हाका सगळ्या दिसा वास्को आसलें कीर्तन, दुर्गा पुजा आसली. 5 दीस म्हटलें हांव करता म्हाजे कडेन जाता. ओके म्हणलें डन. आनी म्हाजे कडेन कीर्तन आसली 5 म्हाज्या गुरून दिल्ली ती. त्या वेळार गुरू म्हाका दी ती तयार करून. आनी गुरूची कृपा म्हाजेर जाल्या मुळे आतां हांव ऑन माय ओन स्वताची तयार करता. ऑफकोर्स गुरूचें मार्गदर्शन आसता ताका अधून मधून तितून, पण स्वताची केल्यामुळे मातशी म्हाका इजी पडटा ती. तितकी परफेक्ट जातले अशें ना कदाचित, पण आय एम हॅपी विथ. आनी ऑडियन्स जे म्हाजे आहात तांकां आवडटा ती. आनी काही अडचणी येयल्यो आनी कितें जाल्यार गुरू कडेन डिस्कशन आसता. तर 5 कीर्तनां पैकी 3 कीर्तनां म्हाजे कडेन आसात, 2 कीर्तनां म्हाजे कडेन ना. त्यामुळे हांव दामोदर जोशी सरांक म्हटलें कितें, 2 म्हटलें हांव फ्रेंड आहा म्हाजे तांकां घेवन येता हांव. आनी तांकां ना नथींग डुईंग म्हणलो, तूच करतलो आनी कोणाकूच जाता. तेजी ते दादागिरीची भाशा सामकी फ्रेंडली आपल्यापणान. तूच करतलो म्हणून कशें तें करपाचें म्हाका सांगू नाका काय अशें म्हणून. काय केलं तुम्ही मागीर? आतां म्हाका म्हटलें हें देव सांगता दिसता, म्हणजे तूं सुरवात कर आतां तयार करपाक म्हणून. त्यामुळे इट वॉज जस्ट ब्लेसिंग इन डिसगायज म्हणटा. आनी त्यामुळे ते बी हांव 2 दीस केली कीर्तनां तयार. आनी इस्कॉलानसून रात्री येवप घरा आदले दिसा. परवा कीर्तन आहा ते आदले आयज तयार करप, दुसरे दिसा वचून ट्रायल दिवप. निलेश वराडकर सर आनी सुदीन भट सर तांकां ट्रायल दिवप. ते म्हणा सर उत्तम आहा, व्यवस्थीत तुमी कशें करता तें व्यवस्थीत आहा, तालाक लयीक म्हणजे सगळें व्यवस्थीत बसता. अशें करून तें कीर्तन सादर करप, परत घरा येवप, परत तयार करप, परत अशी 2 कीर्तन हांव केली. ती राजमाता जिजाऊ एक आणि यादवांचा गर्वहरण मारुती करता, ती अशी 2 कथानकां तो विशय घेवन केले. आनी इतके आवडले तांकां, इतके आवडले. तर शेवटी निरोप दितना थंयसले मॅनेजमेंटचे जाणटे ते आपले मनोगत व्यक्त करपाक म्हणपाले की कवठणकरांनी हांगा आमकां कमी पडोंक दिवंक ना, खंयच कमी जालें ना आमचो स्टँडर्ड थंयसलो अशें तेंच्यांनी उद्गार काडले. म्हाजें मोठेपण न्हू तें, तेंचें मोठेपण. म्हाका जिवनान एक तो पुशअप मेळ्ळो आनी तेंचे प्रेरणेन आनी आशिर्वादान चल्ला. कितें आहा आज पर्यंत 12 वर्सांक ह्या एक 58 काय 60 कीर्तनां म्हाजी जाली. आनी जास्त ती आगारवाड्या जाल्या. म्हणजे आगारवाड्या नवरात्रोत्सव 5-6 वर्सां चालूच आसा. नवरात्रोत्सव वास्तवीक नवरात्रोत्सव घेवप पूर्ण यंदा आनी 10 दीस आहा तो. माझे फ्रेंड सुद्धा आता हे गुरुबंधू असतात ते तोखणाय करतात, काय तुम्ही परवा आलात, काल परवा आला आणि नवरात्रोत्सव पूर्ण घेतात, काय हिंमत तुमची. म्हणजे काना मागून आलात आणि तिखट होऊन गेलात तसे. आणि आम्ही एवढी वर्ष तिकडे करतो असे ते आपल्यापणान म्हणतात जोकिंगली. म्हणजे म्हाका एक जलसी म्हणून गंमत थट्टा मस्करी असे म्हणून. आणि त्यामुळे हांव ती हय म्हटलें. आणि सातेरी मातेची त्या आगारवाड्याच्या खूप म्हजेर कृपा झाली. यंदा सांगपा हरकत ना, म्हणजे मातशें कितें तरी अडचण आसले आणि जाता काय ना अशें आसलें. पण परत आता पयरूच म्हाका कॉल येयलो यंदा करूया म्हणून अशें.
रामनवमी आणि नवरात्रोत्सव म्हणजे पूर्ण थंय वार्षिक लागलेले असता. निरोपी मागपाचो हा प्रयत्न केलो, कित्याक आता माझी शॉर्ट मेमरी जाल्ली आसा, त्यामुळे लक्षात उरना आणि ते पाठांतर करूया, पण पाठांतर केलेला पाठ उराना. त्यामुळे हे अशें समोर धरून एक शब्द पळयलो का फुडल्या मागीर ते मॅनेज करता हांव. पण तेंची परमिशन घेवन हांव अशें करतलो. तेंच्यांनी परमिशन म्हाका ग्रँट केल्ली आसा, मान्य, तुका जाय तशें कर, पण तुजे कडेन जायसर तूं करपाक जाय, अशें तेंचे हे ती सर एक मनातलो प्रश्न असो, एक सदांच एक यूथ म्हणून विसरूंक गावता दिसता. आमी आतां प्रत्येक जाणा स्पेशली यूथ पळयलें जाल्यार एक बिझनेस पॉयंट ऑफ व्यू पळयता, तितून आपल्याक जोडपाक मेळटलें काय ना, जी आपूण गजाल करता तितून जोडपाक मेळटलें काय ना. किर्तनान जर भुरगे येवपाक सोदतात, तेंचो अर्निंग पॉयंट ऑफ व्यू कसो आसा, किंवा हितून वेव्हार दृश्टीन कसो कितें आसा किर्तन सर? बरोबर. एक काळ आसलो, पण त्या वेळार सुद्धा ती सेवाच आसा. कीर्तन सेवा म्हटल्या तिका, व्यवसाय म्हणूंक ना, धंदो म्हणूंक ना. आता काही दुर्भाग्यवश काही लोकांक ती करची पडटा व्यवसाय म्हणून, त्यांचो विडो ठरवचो पडटा, त्यांची बिदागी ठरवची पडटा, कित्याक पयसले डिस्टन्स आसा, येवा वचप आसता, वेळ आसता, त्यांचो तितको स्टँडर्ड आसता म्हणून काही जाण करता. काही बुवा म्हाज्या म्हायतीन आहा, काही बुवा ते सांगना अशें आसा. पण तो व्यवसाय न्हू म्हाज्या मते तरी. हांव नवीन आहा कीर्तन क्षेत्रांत, म्हाजो तसो हे ना, अधिकार ना हांगा उलोवपाचो, पण लहान तोंडी मोठो घास घेता म्हणून जितके म्हाका कळटा तितके, आनी आयकल्या इतरां कडसून, ती एक सेवा आहा. त्यामुळे अपेक्षा करपाची नासता, पण काही जाणांचो चरितार्थ तेजेर चलता, त्यामुळे तांकां काही गोष्टी ठरवच्यो पडटा. आता म्हाका सुद्दां कीर्तन करतना म्हाजे कोणूय विचारता मेळटा, तूं कितके घेता कीर्तन? तांकां कीर्तनां जर जाय थंय करपाक बी म्हाजे कडसून बी जाल्यार ते चवकशी हाडची पडटा न्हू, तूं कितके घेतलो वगैरे, एज युज्युअल ते करता चवकशी. तर काय ना, फूल दी देवाच्या पांया वयले म्हाका काडून, मागीर ते तशेंच दितले अशें न्हू, कितें तरी पाकिटांत घालून दितले, ते म्हाका खबर आहा. पण हांव सांगना, जे मेळटा तो देवाचो प्रसाद, सेवेचो प्रसाद, सेवेचो मेवा न्हू, तेंची इच्छा ती म्हणून घेवपाची. तर अशी सेवा हांव करता. आता तरुणांच्या बाबतीन विशय काडलो म्हणून, तरुणांची आता मेंटॅलिटी परत इट डिपेंड. पयलीं तेंच्यांनी येवकूच जाय फुडें करपाक, हें म्हाजें मत. पयलीं येयात, तुमी जाय जाल्यार ठरयात. म्हणजे एके कडेन जावो आसलो एक बुवा, नांव सांगना, पण त्या तरुण आसा, यंग आसा, अगदी काही 24-25 26 वर्साचो. तर सुंदर उत्कृष्ट गायन वगैरे, आणि शिकला शास्त्रीय संगीत, ते भरपूर आहा नॉलेज, उत्कृष्ट वक्तव्य आहा तेज्यान सगळें. तर ताका विचारल्या, तुमी थंय वचोंक शकतात काय म्हणून. जाल्यार तेंच्यांनी विचारल्या, तुमची बिदागी कशी कितें, जाल्यार तेणी 4000 सांगले. तेणी 4000 तांकां कळयले बरें, तेंच्यांनी माघार घेतली. तेंच्यांनी कोण यजमान आसले तेंच्यांनी माघार घेतली. काही जाणांक ते परवाडना ना, काही जाणांक ते ना अशें, पण तेजी ती हे न्हू, बरोबर, तेजे स्किली प्रमाणे, आनी तो सांगतलो आपलो. तो तरुण आसा, आता तेजो बॅकग्राऊंड कितको कसो आहा कोण जाणा. पण म्हाका लोक विचारता की अशें कितें तूं सांगपाक जाय, ना सांगता हांव, दिले जाल्यार येतलो आनी येतलो, ना दिल्यार येता म्हूण सांगतलो. तर अशें कशें, म्हाका देवान सगळें दिल्लें आहा, कांयच कमी करूंक ना म्हाका. त्यामुळे हांव कित्याक मागतलो देवा कडेन? देवान सगळें दिलें आसतना परत देवा कडेन मागा म्हणजे कृतज्ञपणा आनी विचित्रपणान सगळें हपापलेल्या सारको जावन, अशें ना. त्यामुळे आनी तुजे कडेन नासलें जाल्यार हांव मागता नासलो. कारण ह्या पयलीं सुद्दां गरीब स्थितीन सुद्दां आमी कोणाची अपेक्षाच केली ना. म्हाजे कडेन जाता तें केलें हांव, पण हांव अपेक्षा करूंक ना केन्ना. आमच्या घरांतले अशेंच, आमच्या घरांतले आई अडाणी आसतली, जुन्या वयाची आसतली, भाव आसतलो तेजो, पण आमी अपेक्षा थंयसून म्हाका मेळटलें म्हणून तें करप, अशें केन्नाच आमच्या घरांत कोणीच करूंक ना. अपेक्षेशिवाय निरपेक्ष हितून. त्यामुळे तरुणांनी तो विचार करचो. पयलीं तेंच्यांनी येवचें, म्हाजो मुद्दो कितें, पयलीं तेंच्यांनी येवचें, तेंचें स्वागत आहा, तेंच्यांनी बरें शिकचें, आपल्या ज्ञानाचो ह्या कलेच्या हितूनसून उपयोग करचो. आनी ही कीर्तनकार केवळ कोणी तरी म्हाज्या सारक्या जाणट्यांनी उबे रावन करपाचें, आपले टाळ कुठे चिंग 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 करून, अशें न्हू. आता मॉडर्न आसा सगळें, मॉडर्न टेक्नॉलॉजी आहा, मॉडर्न नॉलेज आहा, तेजो उपयोग जगातले चल्ल्या अनेक गोष्टी ते तरुणांक खबर आहा, तेजो उपयोग करून कीर्तन आपले तशा पद्दतीन बांधून ते समाज प्रो सोसायटी, समाजाभिमुख करून लोकांक तेजें ज्ञान मेळटलें, माहिती मेळटली. आनी कीर्तन बाबा हें सादें अशें हें न्हू त्या अशें. कारण कित्याक म्हटल्यार लोकमान्य टिळकांनी एकदां म्हटलेलें त्या वेळार, स्वातंत्र्य पयलींचो काळ तो, की अशेंच मोठे सभेन पुण्याक काय खंय तरी तेंच्यांनी उलयलें की आतां लेखकांनी आनी साहित्यिकांनी वगैरे हे लेखण्या मोडून, अशे काही शब्द म्हाजे वटेन देडून सांगता, पण तेंचो हेतू सांगता हांव, इंटेन्शन, हे सगळें मोडून कीर्तनकार होण्याची गरज आहे. कित्याक समाजाक प्रबोधन करपा खातीर.
तो काळ आसलो स्वातंत्र्यपूर्वाचो, स्वातंत्र्य खातीर प्रबोधन. आता स्वतंत्र जावन 75-77 वर्सां जावन गेली. पण आता कितें प्रॉब्लेम आसा, अनेक गोष्टी नाकारल्यो, अनवॉन्टेड गोष्टी आसा हांगा, असामाजीक गोष्टी आसा, अराष्ट्रीय गोष्टी आसा, अनैतीक गोष्टी आसा हांगा. तेजेर भर दिवन तेंच्यांनी तो उलोवचें. आपणय व्यवस्थीत रावचो, समाजा समोरूय उलयले. आता व्हिडिओ सुद्धा आम्ही पळयलेला, कितके तरुण तरुण महाराष्ट्रातले वगैरे असे उत्कृष्ट उलयता, उत्कृष्ट सांगता, लोकांची गर्दी असता. त्यामुळे तसे प्रबोधन तरुणांनी पुढे येवपाक जाय. आणि तरुण बिंग द बॅकग्राऊंड बॅकबोन ऑफ सोसायटी, त्यांचे अपीलूय लोकांक जास्त जाता. तरुणान एखादी गोष्ट सांगली जाल्यार कोणूच ना म्हणूंक शकना अशें. बरोबर. त्याचं एक इम्प्रेशन असतं तरुणांनी पुढे येवपूच जाय. सर, एक तुम्ही तरुणांनी म्हटल्यामुळे जाता, तरुणांचं पहिलं स्टेप कितें, पहिले पावल कितें आसपाक जाय, कितें येताना कितें तकलेन तेणी दवरपाक जाय, कसो मायंडसेट आसपाक जाय? एक म्हणजे ती स्किल आसा, कला आसा. कला ही बॉर्नूय आसूंक शकता, जन्मजात परंपरागत आपल्या घरांसून वगैरे वडिलोपार्जीत म्हणटात तशी येयल्ली आसा जाल्यार ती बरी आसूंक शकता. पण तशी येयली म्हणून ते तरुण उबे रावता अशें ना. कारण वडिलोपार्जीत घरान कीर्तनकारांची परंपरा आसूनय ते तरुण उबे रावले अशें ना. अशें आसा काही उदाहरणां. पण ज्यांच्या घरान कांयच ना ते तरुण उबे रावल्ले आसा, किंवा ते कोण बालकला कीर्तनकार उबे रावता, किंवा कोण आवडी प्रमाणे. म्हणजे पयलीं तांकां आवड जाय. आवड. आमचो एक विद्यार्थी हा काळे म्हणून एक स्टुडंट, तो काळे हांगा उदयबुवा फडके कडेन येता, पर्वरीसून तो ऑल द वे लॉंग येता जेन्ना जेन्ना येवचें पडटा तेन्ना. ताका आवड आहा. तो आतां कॉलेजाक पावलो आसतलो, तर ताका आवड आसा. म्हणजे आवड आसली जाल्यार संवड आसता. संवड, टायम काडून, टायम मॅनेजमेंट काडून, मॅनेजमेंट करून टायमाचे व्यवस्थित आपलें काम करता. आवड जाय पयली एक. दुसरी गोष्ट, कश्ट आहा हितून. तयारी करची पडटा, वाचन करचें पडटा, रेफरन्स वर्क करचो पडटा, पाठांतरूय करचें पडटा, आणि स्वताहून ते काही गोष्टी उलोवचे पडटा. उलोवपाची स्किल जायी, इन्फॉर्मेशन जाय, तरेतरेची माहिती जायी, अपडेट आसपाचो पडटा भितरले काही गोष्टीचे. अश्यो अनेक गोष्टी आसा. त्यो हळू ऑल एट अ टायम जावच्यो ना. पयली आवड जायी, आणि आपण करूंक शकता, करतलो म्हणून तेणे जिद्दीन ते करपाक जाय. हेरूच कनेक्टेड असो एक प्रश्न, की खुबशे जाणां ते म्हणटात की आपल्याक प्रायजां मेळटा, बरो फेमस जाता, लोक वळखूंक लागता, म्हणून कीर्तनां करपाची. तुमचो कितें एक्सपिरियन्स आहा फाटल्यान? हांव पयलींच सांगलें न्हू, हांव RSSचो स्वयंसेवक. संघान आमकां पयलीं पासून प्रसिद्धी परान्मुक्ता, प्रसिद्धी पासून दूर. संघ काम करता पण प्रसिद्धी करिना. आता तरी आजच्या जगात ती प्रसिद्धी करपाची. दिस इज द एज ऑफ ऍडव्हर्टिजमेंट. बरोबर. अँड प्रोपगंडा. डिजिटल एरा चालू आसा. आणि त्यामुळे वाईट कामाची नाकाली प्रसिद्धी दिता. बऱ्या कामाची कित्याक जावची न्हू? चार चौघांकडे बऱ्या काम कित्याक पावचें न्हू? ते झाकून घे दवरूंक जाय. आजचो काळ तो आसा. त्यामुळे संघाची प्रसिद्धी जाता. पण पयलीं एक काळ असो आसलो की आमी प्रसिद्धीक ना, आमी आमचें काम करप निमूटपणे चल, प्रसिद्धी ना. ती मेंटॅलिटी म्हाजी आसा. कसल्याच गोष्टीची प्रसिद्धी नाका म्हाका. एक गोष्ट. पण म्हाका दिसता प्रसिद्धी म्हणून न्हू, म्हणजे तोखणाय लोकांनी करचें म्हणून न्हू, पण हे एक बरें सॉंग म्हटलें हांव, ते स्टार मेकर बी तेजेर हांव टायमपास म्हणून गाता केन्ना. हें बरें जालां मातशें, म्हणजे आयकण्या सारकें जालां मातशें त्यातल्या त्यात. म्हणून त्याचो व्हिडिओ हांव म्हाज्या फ्रेंड सर्कलान किंवा हेचेर धाडटा हांव, स्टेटसचेर. त्या स्टेटसचेर म्हणजे सगळे 100-150 ऑन एन एव्हरेज ते व्ह्युअर्स असता साधारणपणे. तेच असता, ते पळयल्या शिवाय थोडी ना. त्यामुळे हांव मुद्दम धाडटा ते, मागीर कमेंट्स बी येता. प्रोपगंडा म्हणून न्हू, प्रसिद्धी म्हणून न्हू, की कदाचित तेणे कमेंट करचें, केन्ना तरी म्हाका फोनूय करचो, हें तुजें मातशें बरें जावंक ना, हें मातशें तूं हें सारकें कर अशें सांगचें म्हाका, करेक्शन करचें. ते हेतून हांव तें करता. आवडलें जाल्यार बरें जालें, मातशें तूं बरें करूंक शकतलो. जे त्या स्टार मेकराचेर आमचे फ्रेंड असता ते येता, त्यांचे कमेंट्स असता, ते आमचे न्हू कोण, ते भायले. ते कळ्ळें. वाव, व्हॉट वॉइस, मेलोडियस, कॅरी ऑन, आणि अशें कितें तरी. यू विल बी अ गुड सिंगर, आणि कितें, आय एम वेटिंग फॉर यू ऑल द टायम, असले बी कमेंट्स ते घालतात. त्यामुळे म्हाका बरें दिसता. तशें म्हाज्या फ्रेंडांनी हांव घालचें म्हणून हांव तो व्हिडिओ घालता. प्रसिद्धी खातीर न्हू, एक कनेक्टेड रावपा खातीर. कनेक्टेड रावचो. गोंयान ही कीर्तन परंपरा कशी कितें चालत येयला, किंवा कशी कितें आसा? आता ही गोष्ट मात्र खूप म्हाका कठीण आसतलें सांगपाक. कित्याक केन्ना पासून जाल्या, कारण म्हाज्या ल्हानपणा पासून हांव बरे कीर्तनकार, त्यावेळेचे मान्यवर, सिंपल लिव्हिंग, हाय थिंकिंग अशा पद्धतीने. आता तरी आम्ही कीर्तनकार खूप ड्रेस व्यवस्थित असं चकचकीत दिसो म्हणून आम्ही कीर्तनकार. त्यावेळेचे कीर्तनकार हांव पळयले ते सादे बाबडे धोतरांतले, त्यावेळेचे ल्हानपणांतले, एक टोपी,
खांद्याचेर एक पंच बी कितें तरी असो. आता हांव शेलो घालता व्हडलो हम्म. असो. पण ते इतके सुंदर असले उलोवप, ते तेंचे वागणे, तेंचे सांगणे इतके तन्मय करून सांगप ते तेंच्यांनी, आणि तशे कीर्तनकार ते आसले. आता प्रश्न तुजो कितें आसा, की परंपरा कशी आहे? परंपरा कशी झाली. परंपरा ही तशी म्हाका कठीण जातली, कित्याक खूब मान्यवर नामांकीत कीर्तनकार हांगा जावन गेले. केळकर आसले, नानोडचे ते सिद्धये आसले, हांगा पिळगांवचे आसा सद्या किरण म्हणून आसा हांगा. हे आत्ताचे अलीकडचे बी. तेज्या पयलीं पासून सुद्दां आमी ल्हानपणान पळयले. आतां फोंडाच सारकेले आसा, तेंचे नांव चडकून येयलें, पण अशे कीर्तनकार कितके तरी जाल्या. ते पयली सुरवात परंपरा अशी म्हाका दिसता ती 100 वर्सां पयलीं पासूनची आहा. कारण म्हाका आतां 69 रनिंग. म्हाज्या ल्हानपणा पासून तेज्या पयलीं पासून कीर्तनां चालूच आसली हांगा. 100 वर्सां 150 वर्सां बी सादारण आसूंकूय शकता, सांगूं नजो अशें. म्हणजे पोर्तुगीज टायमार सुद्दां आसले ते कीर्तनां चालू आसले आमच्या मंदिरांनी वगैरे. पण ही कीर्तन पद्दत जी आसा ती आतां विशय येयलो म्हणून नारदीय कीर्तन आमची आसा ते आमी करता ते. नारद आमचो गुरू, नारद महर्षी नारद भगवान. त्यामुळे ती परंपरा नारदीय, तेणे सुरवात नारदान केल्ली. प्रणेता कीर्तन हेचो परंपरेचो नारद अशें म्हटलें जाता. कितले टायपची परंपरा आसा? ही नारदीय एक, दुसरी महाराष्ट्रांत चलता मोठ्या प्रमाणात ती वारकरी संप्रदायाची, वारकरी कळ्ळें काय. ही दोन मेनली आसा, मेन. तिसरी आनी कसली आसा जाल्यार म्हाका कांय खबर ना, म्हाज्या म्हायतीन ना ती. पण ही मेन वारकरी कीर्तनकार आणि नारदीय कीर्तनकार. पद्दत वेगवेगळी आसा तेंचे, ते खूब आसता नाचून सांगपाचें. नारदीय कीर्तनकार चड नाचना. आनी एक आसा ही रामदासी कीर्तन, तेंची एक परंपरा आसा, ते आपल्या पद्दतीन आहा. पण सादारण पद्दती परंपरा जरी वेगळ्यो जाल्यो जाल्यार हेतूच आसा की समाज प्रबोधन, बऱ्या गोष्टी वयर हाडप, बऱ्या गोष्टी समाजा समोर सांगप, जेणे करून वायट गोष्टी आपोआप नाश जातल्यो. पण वायट गोष्टींक तूं चल चल म्हटलें म्हणून वचना. बऱ्यो गोष्टी जितक्यो भितर हाडटलो तितके वायट आपल्या पडटलो. ज्योत पेटयली का अंधार आपोआप गेलो. तशें सगळ्यांचो हेतू होच आसा. त्यामुळे आमची नारदीय पद्दती म्हणून आमी तो श्लोक सदीत स्तवनान म्हणटा नारदाचो, आद्याय ब्रह्मपुत्राय भक्ती ज्ञानैकमूर्ते कीर्तनात साध्य गुरवे श्री नारदाय नमो नमः, असो तो श्लोक आमी म्हणून मागीर फुडें सुरू करता. सो गोंयान आतां बऱ्यापैकी कीर्तनां स्टार्ट जाल्ली आसा. बाल कीर्तन म्हणा, ते व्हडले जाण म्हणटात. बाल कीर्तन म्हाका खूब दिसता गोंयांत. अशेंच जर कीर्तन आमकां प्रत्येक गोंयच्या देवळांनी दिसपाक लागली, जर प्रत्येक सणाक दिसपाक लागली जाल्यार गोंयांत कितें कितें चेंजीस जावपाक शकता? बरोबर. खूब स्कोप आसा आनी डिमांडूय आसा. डिमांड आसा तो लक्षान येतात वतात थंयसर. कीर्तन शाळा चलयणाऱ्यांक फोन येता, तुमचे कडेन कोण कीर्तनकार आसा जाल्यार धाड. रामनवमी आसा, उत्सव आसा, सण आसता, तरे दिवाळी आसता, म्हणजे त्या स्थानीक लेवलचेर जे कितें उत्सव आसता, जन्माष्टमी आसता, जन्म आसता, राम जन्म आसता, कृष्ण जन्म आसता, विविध. त्यामुळे कीर्तनाचे आता ना म्हटल्यार खूप आवडी लोकां, म्हणजे एक एक काय ऑडियन्स, श्रोते हे आसात, ते कीर्तनाची वाट पळयतात. म्हणजे आता कोणी म्हणटा कीर्तन अशें म्हटलें म्हणून तशें ना, ते आवड आसूंक जाय न्हू. प्रत्येक गोष्टीची आवड आसता. काही जाणांक फिल्मां पळोवपाची आवड आसता, फिल्मांक वयता. काही जाणांक भजनाची आवड, भजनांक वयता. काही जाण ऑर्केस्ट्रा, तांकां वयता. तशें कीर्तनाचो एक पर्टिक्युलर ऑडियन्स आसता, तांकां कीर्तन जाय आसता. त्यामुळे ताका तेजी इच्छा पूर्ण करपा खातीर यजमानांनी मंदिरान असो किंवा कुठे असो, इवन प्रायव्हेटली सुद्धा एखाद्या घरान समारंभ आसा थंय कीर्तन करतले, तेंची एक 10-20 मंडळी आसा येतली, जॉईंट फॅमिली आसा किंवा फ्रेंड्स अल्फा एक 50 लोक आसतले. ऑफकोर्स तेंच्यांनी करचें घरान सुद्धा कीर्तन, करचें. तेंची जर जागा आहा साधारणपणे किंवा गर्दी करून दाट्या वाटेन बसून सुद्धा कीर्तन करचें अशें म्हाजें मत. थंय बंधन आसचें न्हू. कित्याक देवाचें नामस्मरण जाय, संकीर्तन ते परमेश्वराची कीर्तीचे गायन ते खंयूय जावंक शकता न्हू. आता गाडगे महाराज आसले, ते खंयूय करी न्हू. रस्त्यार जाल्यार रस्त्यार बसल्या ठिकाणी हांगा थंय 4 मंडळी जमली, कीर्तन सुरू. तेंचे जे पळयलां आमी टीव्हीचेर वगैरे, ताका कितें पर्टिक्युलर देवस्थान, व्हडलो हॉल, हे ते आता ही पद्दत येयल्ली आसा. पण हाका डिमांड आसा आणि काळाची गरज आसा. जशें लोकमान्यांचो हांव रेफरन्स दिलो, ही काळाची गरज आसा ती वळखून कीर्तनकारांनी फुडें येवपाकूच जाय आसा. कारण कितक्योय बऱ्यो गोष्टी आता खूब जाता, पण इनस्पायट ऑफ दॅट म्हणटा अशें
वाईटही गोष्टी वाढतच असा. बरोबर. म्हणजे जसं राम असा तसं रावणही येता. तो प्रत्येकामध्ये असता. राम आणि रावण प्रत्येकामध्ये असतात. सत्य असत्य प्रत्येकामध्ये असतात. न्याय अन्याय प्रत्येकामध्ये असतात. वाईट बरे प्रत्येकामध्ये असतात. वीज एकूच असता. पण तुका फॅन लावंक जावो काय तुका फ्रीज लावंक जावो त्याप्रमाणे बटन स्विच ऑफ करपाक जावो ना तूं. म्हाज्यातलो रावणाक जर म्हाका वयर हाडपाक जावो जाल्यार त्या पद्दतीचे म्हाजे लायफस्टायल घेतलो हांव. रावणूच वयर येतलो. रामांक जर श्रीरामांक जर वयर हाडपाचो आहा, श्री भगवान श्रीकृष्णांक जर वयर हाडपाचो आहा, शिवाजी महाराजांक जर वयर हाडपाचो आसा, किंवा ही संत परंपरा मोठे महापुरुष जाले त्यांच्या विचारांक जर वयर हाडटलो जाल्यार हांव ती लायन घेतलो. त्यामुळे त्याच्या खातीर किर्तनाचे खूब गरज आसा. जसो पावस पडटा, खडपाचेरूय पडटा, सगळीकडे पडटा. पण पावस पडल्या उपरांत खडपाचेर काय उगवना, पण जी जमीन आसा बाकीची तेजेर बरें उगवता कितें तरी झाडांनो. त्यामुळे कोणाक तरी फायदो जातलो, कोण तरी भितून अशे खूब गोष्टी आसा. कीर्तन आयकून आपलें जीवन सुदारलेलें आसा, अशे इन्सिडंट वाचलेले आहा. कीर्तन आयकून सुसायड करून गेल्लो फाटीं परतलेलो आसा, अशें आसा. कीर्तन आयकून घरान जो वाट लाय आसलो तेणी वाट लावपाची सोडली अशें आयकलेलें आसा. अशें खूब इम्प्रुवमेंट बऱ्या गोष्टीचे बदल जाता न्हू. कीर्तनाचे हेतू तोच आसा. त्यामुळे कीर्तनाक खूब डिमांड आसा. मुद्दाम कोण आयकना त्या संवय करून दिवची पडटा. भुरगो घेयना कडू म्हणून ताका जर तूं घेयना तो म्हणून सांडलो जाल्यार त्याच्या हेल्थाचे परिणाम दुश्परिणाम जातलो. त्यामुळे फोर्सिबली काय ना, रडल्या रडोन ताका वाजल्यार वाजव न्हू, पण त्याच्या तोंडान ते घालूंकूच जाय. कितें आहा ते औषधाचे कडू कितें आसा ते हे घालूंक जाय. त्यामुळे 3 प्रकारचे डॉक्टर असता. एक प्रिस्क्रिप्शन दितात आणि वयतात. दुसरे प्रिस्क्रिप्शन घेतल्यार म्हणून चवकशी करता. आणि तिसरो प्रकार असता तो जर घेयना जाल्यार स्वता येवन त्याच्या हड्ड्यार बसोन म्हणटा असो सामको छातडार बसोन ते आवय बापाय घाल, तो खरो डॉक्टर. घेयना म्हणजे घेवकूच जाय तर तो बरो जातलो, हेल्थ उरतले. तशें हे आवडना, लोकांक आवडना, लोक येयना ना, ही संवय करूंक जाय. कीर्तनकाराची जबाबदारी आसा आणि यजमानांची जबाबदारी आसा. आणि लोकांनी विचार करूंक जाय. श्रोतृवर्ग जो आमचा आसा, संत सज्जन हे आमी तांकां म्हणटा, हे संतच आहा सगळे. व्याप आमचा हा, रोजचे जीवन आहा सगळे, पण तितून वेळ काढून कीर्तनाक येवंक जाय. कसलें कीर्तन आयकतलो अशें ना. आणि कीर्तनकार तरी म्हाज्या सारको कीर्तन हांव म्हटल्यार हांव तरी कितें सांगता जे तुमकां खबर आहा तेच माझ्या मनातले तेच सांगता. ते माझ्या स्टायलीन सांगता. तितून मागीर ते गायन असता, थोडे नाचणे असता, थोडे ते एकपात्री कशें असता, सगळे आमकां ते रोल करचे पडटा. कित्याक एंटरटेनमेंट असता. पण कीर्तन इज नॉट मेनली अँड प्युअरली फॉर एंटरटेनमेंट. कीर्तन इज नॉट प्युअरली मेंट फॉर संगीत. अशें आमच्या श्रेष्ठीन म्हणजे शृंगेरी एकदा गेल्लो, कीर्तनकारा बरोबर गेल्लो. थंय हे आसलो गेट टुगेदर, हे आसले अधिवेशन असले कीर्तनकारांचे, शिबीर असले. थंय जाणटे कबीर म्हणून कीर्तनकार तेंच्यांनी आमकां सांगलेलें कीर्तनान संगीत आसूंक जाय, पण कितके जशे जेवणान मीठ घालतात चव येवच्या खातीर तशें आसूंक जाय. संगीत तुका खूब येता आनी खूब शिकला तूं भयंकर म्हणून ते खूब संगीत थंय मारप ना. कित्याक ऑडियन्स सगळे तशें नासता. त्यामुळे जाय तितकेच संगीत, जावो तितकोच विनोद, जावो ते लिमीट पाळून तितके ते करपाक जाय. आणि तो एकूण टोटल हे रुचकर, आवडणारे आणि पचनी पडणारे अशें करपाक जाय. ही एक स्कील आसा, ती करपाक जाय. तर तो आवडूय लोकांची वाडटा, आयकताय बी. पण डिमांड आसा खरो, काळाची गरज आसा आणि यजमानांनी मुद्दाम हेतुपुरस हेचे आयोजन करपाक जाय. सर तुम्ही 12 वर्सां जाली कीर्तन करता. तुला एक बेस्ट एक्सपिरियन्स तुमचो खंयचो आसतलो हे 12 वर्सां मदली? सांगपाक सोदी आसलो मदीं, पण हांव विसरलेलो. धन्यवाद तुका तो विशय पॉयंट काडलो म्हणून. तसो एक्सपिरियन्स म्हाज्या खूब आहा. म्हणजे सगळे मिरेकल्स कशे, म्हजें जिवनूच एक मिरेकल. म्हणजे काय म्हणटा ताका ते चमत्कार कसो अशें हांव समजता. अनेक जाणांचे अशें आसूंक शकता, पण म्हाका संदी मेळ्ळ्या म्हणून हांव उलयतां. एक म्हणजे कीर्तन एक तरी करतलो लायफान म्हणून हांव आसलो. पण आतां 60 जाली आणि जोशी सरांची जेचें नांव हांव घेतलें, त्या जोशी सरान सांगलें तुका हांव पगडी दितलो, पण 100 कीर्तनां कर तेन्नाच पगडी दितलो म्हणून. हांव म्हणलें कितें तांकां की 100 कीर्तनां जायत तेन्ना हांव एक तरी करतलो म्हणून आसलो. पण निदान एक 50 तरी करतलो अशें दिसता म्हाज्या कुवती प्रमाणे, एजी प्रमाणे. ना 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 100 जाली जाल्यार मागीर ना ना तूं आतां पगडी दी न्हू, त्या पगडे खातीर तरी 100 जातले अशें हांव धरुया इच्छा म्हणून. आनी तेणे एवढ्यान म्हाका पगडीचो कॉस्ट कितें ती दिली. हांव पगडी हाडलेली, पण पगडेची कॉस्ट तेणी दिली म्हाका. आणि ती पगडी आतां घालता ती तेजी पगडी म्हणून हांव घालता. आनी म्हाका इच्छा मना पासून की तेजी इच्छा ती 100 तरी म्हाजी जाल्या पुरोशें म्हणून.
हे म्हजी इच्छा आसा. जातलीच सर आणि 40 उरला. म्हणजे तेजीच इच्छा पूर्ण जावपाक जाय. माझी न्हू, म्हाजे एक जाले, म्हाजे एक ते 60 जाली आता, ती सोडून दी. पण मुद्दो कितें आसलो की एक्सपिरियन्स एक महत्वाचा एक्सपिरियन्स अशें म्हणून. एक म्हणजे जेन्ना हांव निरोप घेवपाक हें केलें ते देवीचो, तेन्ना कित्याक म्हाका लक्षांत बरना म्हण आतां ते पेपर बी घेवन सांगप बरोबर ना, म्हाका तें आवडना जालें. हांव तें सुतोवाचें केलें की हांव आतां देवीचो निरोप घेता, सगळ्यांचो तुमचो निरोप घेता. तुमी संदी दिली, काही वर्सां सेवा केली, उशिरा येयल्यामुळे थोडीच संदी करपाची म्हाका संदी मेळ्ळी, थोडी सेवा करपाची. पयलींच जर उबो रावलो जाल्यार सांगूं नजो कदाचित, पण म्हाजें नशीब. त्यामुळे तर तेंच्यांनी म्हाका अमान्य केलें तें निरोप घेवपाचें. देवीन सुद्दां शब्द दिलो ना. देवीचे वारे, देवाचे वारे ते त्या मॅनेजमेंटाच्या त्या तेंचेर येवन सांगलें, ना बुवा म्हणल्यार तुका निरोप आमी इतक्यान दिना. तुका सेवा मेळ्ळ्या ती करीत राव, तुका जमता तशी कर. 1 तास उबो रावपाक जायना, तब्येत वगैरे अर्दो तास कर, पण तूं कर. आणि सामकेंच जायना तुजे कडेन उबें रावपाक, तेन्ना मागीर विचार करुया आमी. आतां तुका इतक्यान निरोप ना. म्हणून म्हणटा हांव, सातेरी मातेची म्हाजेर खूब कृपा आसा. कित्याक कोण जाणा इतको अटॅचमेंट, कित्याक कशें. बाकी अनेक कडेन अनेक गांवांनी हांवें किर्तनां केलीं, पण हो अटॅचमेंट सामको वेगळोच. म्हणजे म्हाका अंतर्मनांतसून आनी सामको भितूनसुनूच प्रफुल्लीत करता आनी कॉन्फिडन्स दिता. जेन्ना पयल्याच वर्सा म्हाजे नवरात्रोत्सव जालो थंय, तर थंय व्हरपाकूय म्हणजे म्हाजोच फ्रेंड, आमचे विद्या प्रबोधिनीन आहा तो कॉलेजान, गौरेश बगडी म्हणून. थंय व्हरपाक म्हाका तो कारणीभूत. सर आमचे कडेन करता ते कीर्तन म्हणून वयतलो अशें करून ते तेणी येयलो म्हाका. ज्या पयल्याच नवरात्रोत्सव जालो आनी निरोप दितात न्हू, सन्मान बी कितें हातो जो करून थंय देवळान व्हरून गाराणें बी करतानाच गाराणें भटजी काका करी आसले गाराणें, आनी देवीच्या गळ्यांतलो जायांचो हार मोठो सर्र करून सकयल देंवलो. अजून म्हाज्या आंगाचेर कांटो येता. सगळे जाण चकीत जावन पळयता, बुवा हे पळय तुका प्रसाद जालो. ही कीर्तन सेवा पयल्या वर्सा म्हणजे ही कीर्तन सेवा देवीक आवडलेली आसा, तूं करीत राव. आनी मागीर 2-4 वर्सां जाल्यार, पण हाल्ली इयर बिफोर लास्ट हें केलें हांव कीर्तन फाटलें. तेज्या आदल्या वर्सा हांव निरोप घेवंक सोदी आसलो, म्हूण तो दिना हाणें म्हाका. एक. दुसरें, कीर्तन नवरात्रोत्सव घेवपाची हिम्मत केली. कोणाच्या जिवार केली कोण जाणा. देवाक हात जोडून हांव उबो रावलो. हे बाबा घेता रे हांव, हय म्हणटा हिमतीन. हे कारण कसलें चॅलेंज स्विकारप म्हणजे तशें म्हाजे कडेन तें शक्यच जायना केन्ना केन्ना. आतां तूं म्हाका सायकल चलय म्हणून चॅलेंज दिवं, हांव करचो ना, म्हाका भंय दिसता. बाकीचे व्हेइकल सोडूनच दी, थंयसून उडकी मार म्हणून हांव करचो ना. पण कीर्तन करप म्हणजे इतकें सादें आहा तर तें, सोंपें आहा तर तें. 1 तास, 1.5 तास, आनी मोठे मोठे करतात बुवा येतात ते स्पेशल, ते 2-2, 2.5 तास, 3-3 तास करता. सादें ना तितकें. पण म्हाका एक कॉन्फिडन्स खंयसून येयलो कोण जाणा. हांव तें स्विकारलें, कोणाची तरी इच्छा आहा नियतीची. हय म्हणून तेंचे कडेन आगाराडे हांव उबो रावलो आनी परवरी ते सुरवात केली. तर परवरी खरी सुरवात म्हाजी ती 5. मागीर आगाराड्या सुरवात जाल्या. आनी तर गेल्या वर्सा म्हालसा नारायणी वेर्णा आमचे मित्र हेडमास्टर आहा थंय म्हालसाकान, आपले देशपांडे सर. तर तांकां मॅनेजमेंटान विचारलें आसता, ना तेंच्यांनी हेडमास्टर ते म्हाका फोन केलो अचानक. सर म्हणालो आमच्या भुरग्यांक मातशें हें कीर्तनाचें सांग न्हू कितें तरी घेवन, शिकय तांकां कीर्तनाचें एक शिबीर कशें घेवया 8 दिसाचें. अरे बापरे म्हणलें, कीर्तनाचें 8 दिसाचें शिबीर हांव घेवंक शकता? आय एम नॉट क्वॉलिफायड अँड फिट फॉर. कारण म्हाजी तितकी तयारी ना. हांव आतां म्हाज्या पुरतें करता, पण तें शिकवणें वेगळें आनी आपण करप वेगळें न्हू. ना ना ना, तूं कित्याक बेश्टा हें करता? तुका कितें शिकयता कळटा जमता, तूं कितें तेंच सांग न्हू येवन अशें म्हणटा. म्हणून म्हाका दिसलें देव म्हाका संदी दिवंक करता. आसूं कशें वेडी वांकडी कितें आहा ती करुया. आनी हांव ना म्हटल्यार तो आयकना. ना ना जालें आं फायनल, आपण सांगता म्हणलो मॅनेजमेंटाक कळयता म्हणून 8 दिसाचें करुया. मागीर तुका डिटेल सांगता केन्ना तें आनी कितें तें. एक म्हटलें बरें, भुरगीं खंयचीं आसतलीं तें म्हाका पयलीं सांग. त्या प्रमाणे हांव भुरगीं आसतलीं म्हणून सिलेक्टेड आमचे एक 17, 15, 20 कितें तरी तेणी सांगलें. पण भुरगीं कितकीं येयलीं थंय 47. आनी वरायटी प्री प्रायमरी पासून ते 8वी पर्यंत अशी आसली ती भुरगीं 47. आनी येवन बसा त्या 8 दीस चल्ले तें शिबीर म्हाजें तें.
अभ्यास वर्ग शिबीर येऊन बसात. आणि शेवटच्या दिसा समारोपाच्या दिसा 20 भुरग्यांचो सिलेक्टिव्ह भुरग्यांचे प्रेझेंटेशन एका कीर्तनाच्या स्वरूपान हांव थेयलें. म्हणजे एका कीर्तनातले विविध मुद्दे तांकां दिवप, आर्या एकल्याक दिवप, श्लोक एकल्याक दिवप, भितरले मदले गॅप भरून काडचे ते संभाशण जे आसा उलोवपाचें आसा नरेशन ते काही जाणांक दिवप. अशें करून 20 जाणांक दिलें प्रेझेंटेशन करपाक तांकां. आनी तें कीर्तन हांव थंय प्रेझेंट केलें. मॅनेजमेंटचे जे मान्यवर आसले व्यासपीठार तेंच्यांनी तोखणाय केली, कवठणकर ह्या भुरग्यांक तूं तयार केले 8 दिसांनी. म्हणजे त्यांच्याने म्हणजे इट वॉज जस्ट थ्रिलिंग एक्सपिरियन्स. म्हणजे म्हाका कळना ना म्हटलें देवीन करून घेतलें. तुम्ही सुद्धा कीर्तनकार तयार केले. देवीन करून घेतलें. पहिलेच कीर्तन ते एक ओळख, तोंड ओळख जावची म्हणून तेजे ब्राउचर कसोय तेंच्यांनी तयार केल्लो. पण तो एक अनुभव म्हाजो. आणि पालकांनी त्यांचो ग्रुप केला हांव मदीं मदीं हांकां कितें कितें सोडटा मातशें इंटरेस्ट खातीर. आणि तेंच्यांनी एक कमिटमेंट केलो त्या वेळार मॅनेजमेंटान आनी हेडमास्टर सरान बी की एटलिस्ट कवठणकराक आमी म्हयन्यान तरी एक दाखोवया. म्हयन्यान तरी 1-2 दीस बी तेंच्यांनी येवचे शेनवार शुक्रार शेनवार बी अशे निमाणे दीस. आनी ते मातशे ते इन टच रावन तयार करचे. तेंची एक मॅनेजमेंटची इच्छा की आमच्या शाळेचे ती म्हाळसा नारायणी स्कूल त्या शाळेचे विद्यार्थी कीर्तनकार म्हणून उबे रावचे आनी तेंचे कडसून कीर्तनां म्हाळसा मंदिरांत त्या वेर्णाच्या जावची फुडें अशी तेंची इच्छा. पण तशें जावंक जाय हालचाल ती. तो एक अनुभव. आणि ते प्रसिद्धी खातीर न्हू पण एक बरें जालें, दैवीक कृपा आसा ती जालें म्हणून कळचें 4 लोकांक. जस्ट कळचें म्हणून कितके जाणांचे फोन, आवय तूं शिबिरूय घेवंक लागलो काय म्हणून आता शिबिरूय घेता. आणि तो एक अनुभव खूप बरो जालो. आजच्या जगान कीर्तन खूप इम्पॉर्टंट आसा. स्कुलांनी प्रायमरीच बेसिकली कीर्तन हे एज्युकेशनान आमी इनवॉल्व करपाक शकता. हेजी गरज कितें कशी आसा? ठरयलेल्या करूंकूच आसा. जशे आतांच्यो NEP आता येयले आणि पयलीं आसले ते वेगळ्या पद्दतीन कमी जास्त प्रमाणात. पण आता ती मोठ्या प्रमाणात येयली. NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. तितून स्किल बेस्ड एज्युकेशन, एक्टिव्हिटी ओरिएंटेड एज्युकेशन हे पयलीं आसले. आता म्हाज्या सारको एक करिनासलो ती दुसरी गोष्ट, जितकें शक्य आहा तें करी. पण आता तेजें महत्व खूब आहा. त्यामुळे वाय शुड नॉट कीर्तन बी वन ऑफ द स्किल्स इन एज्युकेशन? कित्याक आसची न्हू. आता म्हाज्या विद्यार्थ्यांनी सुद्धा बऱ्याच जाणांनी म्हाका थंय कीर्तन करता तो पळयलें. कीर्तन करता ना सर आमकां कीर्तन केन्ना शिकयता अशें म्हणून विचारणा करपाक सुरवात केली. हांव म्हटलें बाबा हांव काय शिकोवंक शकना, देवारी टिचरीक कॉन्टॅक्ट करा, ती कितें तरी तुमचो अरेंजमेंट करूंक शकता अशें म्हणून देवारी टिचरीच्या कानारूय घातलें हांव. काही जण इंटरेस्टेड आहा, तांकां आवड निर्माण जाल्या. कोणी तरी मेळ्ळो जाल्यार भितरले 10 जाण येयले जाल्यार 2 जाण तरी एकटो तरी कोण तरी आवडीन फुडें वचूंक शकता किंवा कितें तरी जावंक शकता. आता कीर्तन भजन आमी आत्मसात करता काय एक्चुअली कितें आमच्या भितर बदल घडटा? हय, हे देवत्वा कडेन वचपाचें माध्यम आसा. तशें नराचो नारायण जातलोच काय ना काय खबर ना म्हाका, हांव कितको जालो तो म्हाका खबर ना. पण निदान त्या मार्गान तरी वाटचाल सुरू जातली खंय तरी. विचार येयले का आचार तशें जाता, उच्चार तशें जाता. तो पयलीं विचार आसचो पडटा. कीर्तनाच्या माध्यमांतसून देवाचो विचार, देशाचो विचार, धर्माचो विचार, संस्कृतीचो विचार, मानवतेचो विचार, पर्यावरणाचो विचार, सगळे विशय येतात भितर. देव आणि भक्ती आणि टिनटिन भजन कीर्तन अशेंच न्हू, जगातले आवश्यक मानवते खातीर आसलेले मनुष्याचे जीवन, जगातल्या मनुष्य प्राण्याचे जीवन सुखी समृद्ध शांत आनंदी करपाचे सगळे विषय कीर्तनान आसा. हे मोठी एक देणगी आसा आमकां आणि आमच्या देशात. त्यामुळे अब्रॉड सुद्धा डिमांड आसा कीर्तनकार धाडात म्हणून. माझ्या माहिती प्रमाणे अब्रॉड इंग्लिशीन कीर्तन करणारे, इंग्लिशीन पूजा अर्चा करणारे धाडात म्हणून आमच्याकडे थंयसर असं डिमांड आसा. आता त्यामुळे हे कीर्तन देवत्वाकडे वचपाचें. देवत्व म्हणजे खंयचें शेवटी बऱ्यांतलो बरी मनीस जावप. बरोबर. म्हणजे तुका जर बाकीचें कांयच ना, तूं इंजिनियर जावं डॉक्टर जावं पण मनीस जा. म्हाका एकदां जाणट्यान वेन आय वॉज इवन नॉट SSC त्या वेळार त्याच्यापेक्षा कमी असताना 8वें 9वें केन्ना तरी आसता, 9वें आसतना काय 10वें आसतना ना सॉरी SSC जालो. जस्ट SSC पास जालो आनी सत्याग्रहान गेल्लो हांव इमर्जन्सीच्या अगेन्स्ट. सत्याग्रहान 1 म्हयनो हांव भितर आसलो ज्युडिशियल कस्टडीन. थंयसून भायर सरल्या उपरांत एक थंय जाणटो आसलो आमचो, आमी क्रिकेट बी खेळपाक थंय वता, थंय जाणटो. ताणें म्हाका आफोवन घेतलो. म्हणून हांगा तुका अरेस्ट केल्लो खंय? ती सगळी चौकशी. हय बाबा अरेस्ट केल्लो. तें जालें मागीर. आनी म्हाका एक सांग, तुका कितें जावपाचो आहा लायफान म्हणून म्हाका तेणें प्रश्न. बाबा म्हाका मनीस जावपाचो आहा म्हटल्यार. हांव सांगायचो सोळो केन्ना बी मनीस आमी सगळेच रे, आमी सगळेच मनीस. तितून आनी कितें?
ना बाबा म्हाका दिसता हांव जावो तसो अजून मनीस ना, पण तो मनीस जावपाचो प्रयत्न हांव म्हाज्या थ्रू आउट माय लायफ करतलो. बाकी हांव कितें जातलो तो म्हाका खबर ना, कितें तरी जातलो, पण हांव मनीस पयलीं जावपाचो प्रयत्न करतलो, हो विचार. त्यामुळे देवत्वाकडे वयताना आधी मनीस जावचो पडटा, मागीर ते देवत्व, आचार शुद्धी, विचार शुद्धी, चित्त शुद्धी, मन शुद्धी, हे सगळे शुद्ध करून देवाचो विचार हाडल्या शिवाय शुद्ध जायना. देव देवाकडे वयताना मदीं देश मेळटा सावरकरांच्या म्हणण्याप्रमाणे. आणि आमकांय खबर आहा ज्या देशान हांव रावता तोच देश म्हणजे म्हाजो देव आसा. त्या देशाची भारत मातेची पहिली पुजा जावंक जायी. स्वामी विवेकानंदांनी म्हटल्या प्रमाणे तोच तुमचो देव एक. येणारी 50 वर्सां तेन्ना सांगलेले स्वातंत्र्य पयलीं, येणारी 50 वर्सां तिची पुजा करा, मागीर देश स्वतंत्र जातलो तेन्ना तुमकां मोठे डिफिकल्ट पडचे ना. पण दुर्भाग्य तशें जालें, त्या देवाची पुजा जावंक ना म्हणून आयज देशान आमचे अराजकूय आसा, प्रगती चलता, फाटी वयता, 2 पावलां फुडें आनी 4 पावलां फाटी आमी वयता, कारण भारत माता ही आमची देवी आमी सगळ्यांनी मानूंक ना अजून. म्हणून देवत्वाकडे वचपाचो हो चित्त शुद्धीचो, आचार विचार शुद्धीचो हो हे माध्यम आसा, म्हणून ताका महत्व खूब आसा. कितें हो सब्जेक्ट कसो आमी आत्मसात करपाक शकता, स्कुलान हो सब्जेक्ट म्हणून इंट्रोड्यूस जावपाक शकता काय ना, जालो जाल्यार हेजो फायदो कसो कितें जातलो युथांक, पेरंट्सांक किंवा आमच्या गोंयाक, आमच्या देशाक? बरोबर जातलो, नक्कीच फायदो आहा तेजो. कारण जशें म्हटलें की चित्तशुद्धी, विचारशुद्धी, मनशुद्धी, देवत्वाकडे वचपाचो विचार. म्हाका सांगात जगान कसली गरज आसा? कितें कमी आहा जगान? खंयच्याच देशान पळयलेला ऑन एन एवरेज कितें कमी आसा? काय ना. टेक्नॉलॉजी, नॉलेज, नो हा सगळे मॉडर्न, अल्ट्रा मॉडर्न, सगळे सगळीकडे आहा. कमी जास्त प्रमाणात जे कितें आहा ते. कोण सुपर पॉवर जाता, कोण आनी कितें जाता. एकाची उणीव दिसता ती म्हणजे सामंजस्य ना, कॉपरेशन आणि कोऑर्डिनेशन ना, आपलेपणा ना, बिलॉंगिंगनेस जो सगळ्या जगामध्ये आणि देशामध्ये जावपाक जावो, किंवा आमच्या देशातल्या राज्यामध्ये आणि सगळ्यामध्ये जावपाक जावो. विरोधी पार्टी, ताका हांव विरोधी पार्टी म्हणना, म्हाज्या पुरते हांव म्हणटा ते सेवा पार्टी आणि सहकारी पार्टी अशें म्हणटा हांव. कारण विरोधी पार्टी म्हणजे ताका विरोधूच प्रत्येक गोष्ट अशें ना. तर ह्या सगळ्यांकडे एकत्रीत जाऊन, एकत्रीत म्हणजे ऑल टुगेदर कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी, आणि अरे आम्ही सगळे एकामेका खातीरूच आसा, वी आर इंटरडिपेंडंट, तरच आम्ही शांतीन आणि सुखान आणि समाधानान रावतले. तू तुझं आणि हांव म्हाजो जर अशें म्हटले, जशें जगान आतां चलता, कोणाचो कोणाक पडोंक ना, किंवा आमच्या देशानूय चलता, किंवा म्हाज्या घरानूय चलता. फॉर एक्झाम्पल, हो भावाक त्या भावाचे पडोंक, त्या बापायक ह्या पुताचे पडोंक ना, आणि आवय आनी कोणाचे पडोंक ना, अशें जर जालें जाल्यार कुटुंब फुटलें. बरोबर, कुटुंब उरचें ना. तशें जगाचे कुटुंब, मानवतेचे कुटुंब एकत्रीत ठेवच्या खातीर मागीर कोणी असो, थोडक्यान जगान जर शांती, विश्व शांती जाका म्हणटा, विश्व बंधुत्व जाका आमचे व्हडली प्रिन्सिपल्स आसा आमी जे स्वामी विवेकानंदान सांगले वचून थंयसर, किंवा अनेक जाणांनी थंय वचून सांगले. अजूनही प्रयत्न चालू आसा. आमच्या देशातून अनेक जण मान्यवर वयता, स्पिरिच्युअल लिडर्स वयता, मठाधीश वयता, पिठाधीश वयता, आणि थंय ते मानवतेचोच विचार सांगता, आपल्यापणाचोच विचार, बंधुत्वाचो, विश्व बंधुत्वाचो विचार सांगता न्हू. त्यामुळे त्याची खूप गरज आसा. प्रगती कितकी केली, अरे पण कोणा खातीर प्रगती? म्हाका सांग, एखादो कितें तरी करता थंय आणि दुसरं थंयसर ते मोडूंक उठला, जाल्यार प्रगती करून उपयोग कितें? प्रगती ही सगळेच आसूंक जाय न्हू. बरोबर. कारण ही बाबा माझी प्रॉपर्टी, ही माझी मालमत्ता, या देशाची मालमत्ता, ती माझी मालमत्ता. आय शुड नॉट डिस्ट्रॉय इट. हांव ताका उजो घालूंक जायना, हांव दगडफेक करपाक जायना, हांव मारामारी करपाक जायना, हो म्हाजो भाव आसा. ही भावना येवपाक जायी. जाल्यार कीर्तन हे माझ्या मते मुळापासून सुरुवात त्या ग्रेडेड लेवलचे, ग्रेड, जशें आमी ल्हान भुरग्यांक वेगळ्या पद्दतीन सुरू करता, मुळाक्षरा वगैरे घेवन, तशें कीर्तनाची आवड ही मुळापासूनच लावंक जाय. हळू 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 ती वयर येवपाक जाय. भितरले मागीर कितें आसा ती प्रोपोर्शन वयर येतले. पण आज काळाची गरज आसा, विद्यार्थ्यांसून शाळांमधून हो विषय जावपाक जावो, हो करियर आसा. आता रामायण महाभारत आमच्या देशान शिकोवंक आमकां मेळना, दुर्भाग्य. ग्रेड स्कूल जे आसा, हे ग्रेडेड गव्हर्मेंटाची ग्रँड मेळटा, काही कलमां आसा भितर. त्याच्यामुळे आमकां ते धार्मीक शिक्षण दिवपाचें स्वातंत्र्य ना. सेक्युलर 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 सेक्युलर, आणि काही जाणांक धार्मीक शिक्षण दिवपाचें हे आसा, व्यवस्था आसा. मागीर आमचें धार्मीक शिक्षण जें आसा, जितून मानवता राखली गेली, पूर्वपराणी हे क्रिस्टल क्लियर आसा. सूर्यप्रकाश इतकें सत्य आसा
की भारत देश हिंदुस्थाना इतके तत्वज्ञान मानवतेच्या आणि खंय ना अशें ते म्हणटा. आता जाला ते खूप प्रचार ना आमचेच कडेन आसा आमी म्हणना, जगान खूप लोक बरे आसा. आमचे शिवाजी महाराज हांगा जावन गेले, आमचे बाबासाहेब आंबेडकर हांगा जावन गेले, आमचे आनी मोठे मोठे तसे जगानूय जावन गेले, आमचे ज्ञानदेव तुकाराम संत जावन गेले. जगान थोडे आसतले कदाचित ते, पण विचारवंत जावन गेले. ह्या सगळ्या देशांनी त्या विचाराचो अभ्यास करू नका. अरे आम्ही सुखी केन्ना जातले सगळे मेळून. तुझें सुख तितून म्हाजें सुख आसा हो जर विचार केलो, दाय नीड इज ग्रेटर दॅन मायन, तुका गरज पयली आहा तू घे अशी म्हणपाची वृत्ती जेन्ना येतली ताका संस्कृती म्हणटा आमी. ती भारत देशान आसा. आता ह्या मॉडर्नायझेशनाक खूप कमी जाल्ली आसा, पण म्हाजें मेळटा तें हांव खाता. ती प्रकृती म्हाजी, म्हाजो वांटो हांव खाता. माझ्या वाट्यातलो हांव दुसऱ्याक जर दिलो थोडो वांटो ती तिका संस्कृती म्हणटात. आणि म्हाजोय वांटो काय तुजोय वांटो जर हांव हडप करपाचो प्रयत्न केलो ती विकृती जी जगान आज अनेक कडेन दिसता. भ्रष्टाचार, करप्शन, लाचलुचपत हे सगळ्यो गोष्टी ज्यो आसा फसवेगिरीच्यो आणि समाजाक लुबाडणाऱ्यो ह्यो तितूनसून निर्माण जाल्ल्यो आसात. ताका जर आळो घालतलो जाल्यार बऱ्या विचारांचे जनरेशन उबे रावपाक जाय. आणि वी आर नेशन बिल्डर्स. स्कूल्स, मॅनेजमेंट, पेरंट्स आणि जेका जेका ते रिलेटेड सगळे आसा वी आर नेशन बिल्डर. याचो अर्थ बाकीचे नेशन बिल्ड करिना अशें म्हणूना. वी आर डायरेक्ट नेशन बिल्डर. कारण इंजिनियर, डॉक्टर हे ते सगळे हितूनसून एज्युकेशन फिल्डांतून वयर पण सर हांगाच विचारले जाल्यार प्रश्न तो जाल्लो की आमकां कितें जर सब्जेक्ट म्हणून घालपाक जाय स्कुलांनी जाल्यार पेरंट्स म्हणून आमी कितें करपाक शकता? पेरंट्सांनी आग्रह धरूंक जावो न्हू. पेरंट्सांनी आग्रह धरूंक जावो. आग्रह धरलोच म्हणून जायना. पेरंट्सांनी तेज्या फाटसून आपली ताकद उबी करूंक जायी. जेणे करून बाबा आमचो हो विषय आम्ही सुरू केला तो व्यवस्थित सुरू आसपाक जावो, चलपाक जावो, विद्यार्थ्यांनी भितर भाग घेवंक जावो हेची योजना. नाल्यार गार्डन केली, कुंपण घालूंकूच ना, गोरवां येवन खावन वयतली किंवा आनी कितें कीड पडटली तेजे कडेन लक्षच दिवंक ना, झाड खाल्ले वयतले. म्हणून जेन्ना जो क्रिएट करता किंवा निर्माण करता, उत्पन्न करपाक उबो रावता तेणी शेवट पर्यंत तेजी काळजी घेवपाक जाय. आणि एट अ पर्टिक्युलर स्टेज जेन्ना आता हेची काळजी घेवपाची गरज ना, आपल्यापण सेल्फ डिपेंडंट त्या झाडाक काय पाणी घालूंक वचना मागीर कोण तशें न्हू, ते स्वता जाले काय. तशें पालकांनी मॅनेजमेंट सगळे आमी रिलेटेड सगळे इक्वली मॅनेजमेंटाचेच काम आसा अशें न्हू. मॅनेजमेंटान लक्ष घालूंक जाय, पालकांनी लक्ष घालूंक जाय तो व्यवस्थित. पण तिची कितें म्हणटा हेका इच्छाशक्ती, विल पॉवर ही आसची पडटा. आणि ते मेंटॅलिटीचे मॅनेजमेंट जेन्ना जाता किंवा संस्था चालक जाता किंवा असे आस्थापनावाले जाता तेन्ना हे कीर्तनाचे आता विषय म्हणून तू म्हटलंय. पण एखाद्या इंडस्ट्रीन सगळ्या एम्प्लॉई खातीर कीर्तन कोणी तरी ऑर्गनायज करचे, अरेंज करचे त्या मालकांनी कंपनीच्या. जसे आता योगाचे वगैरे सत्र ते सुरू करतात कित्याक योग रिलेटेड टू इट. भजन कीर्तन संगीताचे कार्यक्रम येतात कित्याक संगीत कीर्तन हे रिलेटेड देवाचे नामस्मरण हा. भजनाक बसले 1-2 तास जाल्यार ते सगळे तन्मय जावन सगळे भूक ताण सगळे सुख दुःख विसरून भजन गातात आणि ऐकणारे तशाच ऐकतात. बऱ्याक गीतांचो कार्यक्रम असलो, देशभक्तीपर, सुगम संगीत, भावभक्त गीता असले देशभक्तीपर गीता लोक प्रचंड पद्धतीने ते ऐकतात आणि स्वागत करतात. कित्याक सगळे विसरतात ते कारण त्या वातावरणान वयता. त्यामुळे कीर्तन हे असे वातावरण तयार करता की जनरेशन आपले आता घडपाक जाय. रडून उपयोग ना. वी हॅव टू फाईट. आम्हाला लढायला पाहिजे. रडणं नाही, लढणं आता महत्वाचं आहे. त्यामुळे खंबीरपणे उभे राहून हे एक अर्थाचे युद्ध असा, शस्त्राशिवाय युद्ध असा. त्या खंबीरपणे ताकदीनिशी घट डटके म्हणटा असे उभे राहून या सगळ्या लोकांनी रिलेटेड सगळ्या कंपोनंट्सांनी हे करपाक जाय. तेजी गरज आसा आणि केल्यार जावंक शकता.